पवित्र श्री क्षेत्र संत सीताराम गडावर झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने झाली। हजारो भाविकांनी या सोहळ्यासाठी मोठ्या उत्साहात हजेरी लावली आणि हरिनामाच्या गजराने संपूर्ण गड परिसर दुमदुमून गेला। या प्रसंगी आमदार रोहित पवार उपस्थित होते। त्यांनी खर्डा ही संतांची पावनभूमी असून सीताराम गड हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असल्याचे गौरवोद्गार काढले। तसेच 108 महंत बालयोगी पागलबाबा यांनी सुचवलेल्या राम मंदिर उभारणीसाठी भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। कीर्तनकार महालिंग महाराजांनी हरिनामाचा महिमागात भाविकांना भक्ती रसात रंगवले आणि आयोजक, ग्रामस्थ व भाविकांचे मनपूर्वक आभार मानले। संपूर्ण सप्ताह शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी खर्डा पोलिसांनी काटेकोर बंदोबस्त ठेवला होता। कार्यक्रमानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी विधान परिषद सभापती प्राचार्य राम शिंदे, रवींद्र सुरवसे व विजयसिंह गोलेकर यांनी शुभेच्छा दिल्या आणि उपस्थितांचे आभार मानले। न्यूज एक्सप्रेस साठी प्रतिनिधी धनंसिंग साळुंके यांची रिपोर्ट। 7 दिवसापासून चालू असलेला हा महाराष्ट्रातील अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपातला उत्सव, आज या उत्सवाची सांगता झाली आहे। गेल्या 7 दिवसापासून आपल्या गडाच्या वतीने मी या ठिकाणी हरिभक्त महालिंग महाराज यांनी या ठिकाणी केलेला आहे। ही सेवा बाबाच्या आशीर्वादाने माझ्याकडून झाली। खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला शेवटच्या दिवशी आपल्या जामखेड तालुक्याचे माननीय आमदार ज्यांनी आपल्या गडाकरता कीर्तन मंडपाकरता भरपूर निधी या ठिकाणी देऊन या ठिकाणी सेवा सहकार्य केलेला आहे। त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि जामखेड तालुक्यातील अनेक मान्यवर राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, खर्डा गावातील संपूर्ण पदाधिकारी, त्याचप्रमाणे पंचकोशीतील संपूर्ण हरिभक्त मंडळी, महाराज मंडळी, गायक वादक मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळ्याची सांगता झालेली आहे। तरी असंच या ठिकाणी बाबांचे पुढे असेच कार्यक्रम व्हावेत अशी बाबाच्याने प्रार्थना करतो। रामकृष्ण हरी। संत श्री सीताराम बाबा सुद्धा इथंच शेवटी त्यांनी पसंती या भूमीला तिथे दिली होती। संत श्री गीते बाबांची पण भूमी आणि आपल्या पागलबाबांनी सांगितलं की इथं कुठं नव्हे असं सुंदर असं प्रभू श्रीरामाचं मंदिर या भूमीमध्ये झालं पाहिजे। बाबांना सुद्धा आम्ही आपल्या सर्वांच्या वतीने शब्द देतो, इथली जनता ही दानशूर आहे। घरी एखादं जेवण ते करणार नाही, पण देवासाठी आणि अध्यात्मासाठी आणि संतांसाठी काही करायला हे लोक तिथे तयार आहेत आणि आमची जनता जर ती सेवा करण्यासाठी तिथं तयार आहे। मी त्यांचा सेवक म्हणून जिथं कुठं कमी पडेल तिथं आम्ही आहोत असे शब्द या ठिकाणी महाराजांना देतो आणि जे काही असेल तर नक्कीच